हे तुझ्या लक्षात असू दे. यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख, कारण तारुण्य व भरजवानी ही व्यर्थ आहे. पुढं आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा अनिष्ट आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. आणि पुढे सांगितलं, पहा अनिष्ट दिवस येत आहे आणि अशी वर्ष जवळ येत आहे की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. त्या समयी सूर्यप्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील आणि पावसाच्या नंतर आभरे पुन्हा येतील. प्रेज द लॉर्ड. आता काय सगळं काही सुख असून लोक कसे आहेत? सुखी आहेत का? ते म्हणते काय अर्थ नाही. काय म्हणतात? काय सुख नाही म्हणतात का नाही? बोला हालेलुया, बोला हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं की हे तरुणाला परमेश्वर काय सांगत आहे? तरुणपणामध्ये तुम्हाला मला कसं राहायचं आहे? पवित्र राहायचंय. कसं राहायचं आहे? बरं ना, कसं राहायचं? शेजारच्याला सांगा, पवित्र राहायचे. इथं पवित्र व्हायचं थोडस आणि परत बाहेर जाऊन काय करायचं? कसं जगायचं आहे? पापात जीवन जगायचं. कुठपर्यंत पवित्र राहायचं आहे? सांगा ना, कुठपर्यंत राहायचं आहे? शेवटपर्यंत. तुम्हाला माहित आहे का पवित्र राहणारा व्यक्ती कोण आहे? म्हणा योसेफ. योसेफाने त्याचं तरुणपण काय केलेलं आहे? तरुणपणामध्ये तो एक स्त्री त्याच्याकडे आलेली आहे, पण त्या स्त्री पासून तो काय झालेला आहे? पळून गेलेला आहे. आपण ते वचन वाचणार आहोत उत्पत्तीमध्ये. तर कोणाला सापडलं तर त्यांनी सांगा, कारण की काय मी इकडून पाठ करून आलेलो नाही घरून की आज तुम्हाला हे सांगायचं म्हणून. वचन कुठून येत आहे? म्हणा देवापासून येत आहे. योसेफाने 39 मध्ये आणि काही वचन वाचा. इकडे योसेफास मिस्रात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्यास तिथे नेले होते त्याचपासून त्यास पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्द्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. कोण होतं त्याच्या सांगते? किती वचनामध्ये सांगितलं? परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष आहे. तरुणपणामध्ये कोण तुमच्या बरोबर पाहिजे? म्हातारपणामध्ये कोण पाहिजे तुमच्या बरोबर? परमेश्वर. आपण म्हणतो म्हातारपर्यंतच नवरा बायको पाहिजे. बघा कधी कधी तरुणपणी पुरुष मारतात, कधी कधी तरुणपणी म्हणजे स्त्रिया मारतात, कधी कधी लग्न झाल्यानंतर काही पुरुष अगोदर जातात, काही स्त्रिया काय करतात? नंतर जातात, कधी कधी अगोदर स्त्रिया जातात. पण मला तुम्हाला सांगायचं काय आहे की परमेश्वर तुमच्या बरोबर तरुणपणामध्ये पाहिजे, व जवानीमध्ये पाहिजे, व वयस्कर झालेला असो त्या वेळेस परमेश्वर तुमच्या कुठे पाहिजे? परमेश्वर तुम्ही आणि मी परमेश्वराबरोबर पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं आज कुठेही असू द्या आपण परमेश्वर आपल्या बरोबर आहे का? आणि मी परमेश्वराबरोबर आहे का? तरुण जरी असलं तर आपल्या बरोबर कोण पाहिजे? कुठेही उभे राहा तुम्ही. पंचायत तुम्ही दारूच्या दुकानावर पुढे जरी उभे राहिले तर तुमच्या बरोबर कोण पाहिजे? तुमची नजर तिथं जाता कामा नये. तुमचा मोह तिकडे जात, तुम्हाला मोह झाला नाही पाहिजे. कोणाचा मोह पाहिजे? बोला ना. म्हणा देवाचा मोह पाहिजे. कोणाचा मोह पाहिजे? काही लोकांना पैशाचा मोह आहे, काही लोकांना काही कशाचा मोह आहे. माझा सांगायचा विषय काय आहे? कुठल्या गोष्टीचा मोह नको. जर त्या गोष्टीचा मोह असेल तर तिथं जाऊ नका तुम्ही, कारण की तिथं गेल्यामुळे तुम्ही पापात जर पडत असेल तर ती संगती सोडून द्या, ते दोस्त सोडून द्या, तो एरिया सोडून द्या, हे काय असेल सोडून द्या. मी ज्या वेळेस फर्स्ट टाइम मी प्रभू मध्ये आलेलो आहे त्यावेळेस मी जे माझ्या बरोबर राहणारे मुलं काय करून टाकले? सोडून दिलेले आहे. ज्या गोष्टीमुळे मी पापात पडतो ते ठिकाण सोडलेलं आहे. योसेफाने काय केलं तुम्हाला माहिती आहे का? तरुणपणामध्ये जी गोष्ट त्याला पापात पाडायला आहे त्या गोष्टीपासून तो काय झालेला आहे? पळून गेलेला आहे. जवानीमध्ये भर जवानीमध्ये तरुणपणामध्ये जर एक गोष्टी मुळे आपल्याला ज्या गोष्टीमुळे आपलं पाप होतं त्या गोष्टी जवळ जायचं नाही. मी अजूनपर्यंत लेडीज संगती बात करत नाही. तुम्ही फोनवर मी तुमच्या संगती कधी बोललोय का? कधी तुमच्या संगती बोललोय का? इथं चर्च मध्ये असलं तरी
लुडबुड्यापणा केला का कधी? काय काय पुरुष असेच असतात, बाया दिसल्या का त्याला बाया पुढे लुडबुडापणा करीत बसतात. आणि काही बहिणी अशा असतात त्या पण काय करत बसतात, पुरुषा पुढे लुडबुडापणा करतात. हे काय आहे? पापात पडण्याचं कारण आहे. मला पापात पडण्याचं कारण सरळ स्पष्ट, पुरुषाने पुरुषाबरोबर बोलायचं, बहिणीने बहिणीबरोबर बोलायचं, संपला विषय. माझा विषय सांगतो मी पापात पडायचो पहिले, हे विचार करायचो मी. काय करायचो? बघा इकडं माझ्याकडं, मी काय करायचो? हे विचार करायचो. एक ठिकाणी लफडं नव्हतं माझं, बऱ्याच ठिकाणी लफडे होते. खरं सांगतोय मी, सत्य आहे. पण ज्यावेळेस परमेश्वर मला कळाला, मी अजूनपर्यंत मी कधी लेडीज संगती बात नाही करीत. आणि आता गॅरंटी मला, आता एका ठिकाणी मी जातो, एक ठिकाणी गेलेलो होतो मी जिमला, किती गाणे जरी लावले ती हिंदी पिक्चरचे, पण याच्यात घुसत नाही ती. आणि आता किती काही दिसलं ना डोळ्याला तर आतमध्ये जात नाही. कसं काय? कंपाऊंड आहे म्हणा, कंपाऊंड आहे. काय म्हणा? कंपाऊंड. अशी स्टाईल करा, कंपाऊंड आहे. डोळ्यातून काही विचित्र जरी दिसलं तरी घुसणार नाही. कमून आहे? कंपाऊंड आहे म्हणा. कोणाचं कंपाऊंड आहे? बोला ना म्हणा. परमेश्वराचं कंपाऊंड आहे. हे कंपाऊंड कसं काय होणार आहे? तुमच्यामध्ये बायबल मध्ये सांगितलं, 2 वचनं सांगितलं की परमेश्वर योसेफाबरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योसेफ कोणाबरोबर आहे? परमेश्वराबरोबर आहे. ज्यावेळेस त्या 2 गोष्टी असणार आहे, कंपाऊंड तयार होणार आहे. स्तोत्रसहित 121:5 मध्ये वाचूया. त्यामध्ये काय सांगितलं? परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. आमेन. दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अरिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे कोण आहे? कंपाऊंड तुमच्या भोवती सुरक्षा कवच कोणाचं आहे? इथं परीक्षा, इथं संरक्षण घ्यायचं, बाहेर तोडून टाकायचं. आजचे दिवस करून टाकू आपण, ते लय तलब झाले आजचे दिवस, मिस्त्री घासून टाकू. काय करू? तेच मला तोच विषय. मिस्त्री, दारू, गुटखा, तंबाखू काय करणार आहे? हिट लिस्टवर आहे ते. त्याच्यामुळे लोक मरतात. काय बायांना कॅन्सर होतंय. काय खाऊन? मिस्त्री खासून. प्रेज द लॉर्ड. कोण पाहिजे बरोबर आपल्या बरोबर? परमेश्वर जर असला तरुणपणामध्ये तर तुमचे डोळं पाप करणार नाहीये, हो तुमचं कान पाप करणार नाहीये, तुमचं नाक पाप करणार नाही. काय पाहिजे? परमेश्वर पाहिजे. सेकंड नंबर काय पाहिजे? देवाचं फळ पाहिजे. या 2 गोष्टी असल्या ना, कुठे जा तुम्ही. आता मला कुठे पाठवा? बहिणीमध्ये पाठवा. बहिणी फोन करतात मला, काउन्सिलिंग करतो हिच्या समोर. तिला पण संशय नको, माझा नवरा कुठं बोलतोय, माझं पोरग कुठं बोलतंय, पोरगी कुठं बोलती. एक अंडरस्टँडिंगपणा पाहिजे. काय पाहिजे? समजदारपणा पाहिजे. स्ट्रिक्ट पाहिजे. त्या बघण्यासारखं कबूतर मी चालू आहे का माझं मीटिंग मध्ये पण? हे मूर्खपणा कधी होता माहिती आहे का? प्रभू नव्हता त्यावेळेस. कुठं गेलं का लग्नाला 5 बसायचो, हसायचं कशावानी. आता वेगळं आलं होतं पण नाही म्हणे ते. आपल्यामध्ये काय पाहिजे? हसणं पण लिमिटेड पाहिजे. मला हसणं पण लिमिटेड पाहिजे. कुठं गेलं काय नुसतं हसत रे हो चालतंय का? तरुणपणामध्ये लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. तरुणपणामध्ये योसेफचं वागणं कसं असेल? त्या बाईच्या समोर कधी हसलाय का? आपण हसलो तर एखाद्याला काय वाटतं? माझ्याकडे पाहून हसला, मग तो लागत पाठीमाग लागलं पाहिजे का कुणी? आपलं हसणं पण कसं पाहिजे? लिमिट मध्ये पाहिजे. कसं? इतकं हसत राहतो बऱ्या एखाद्याला कंटाळा येतो, पळून जातो तो. योसेफामध्ये काय क्वालिटी? तुमच्या स्माइल मुळे एखाद्याचं जीवन बदललं पाहिजे. एखादा जाळ्यात नाही पडलं पाहिजे, नाही तर मागं नाही पडायला पाहिजे. बहिणी असो पुरुष असो, सत्य सांगतो, तुम्ही माझ्या बहिणी भाऊ आहेत, हे लेकर आहेत माझे पण मुलं आहेत त्याच्यामध्ये. का सांगतो की स्ट्रिक्टपणा वॉर्निंग तुम्हाला देत आहे मी. का देते?
की तरुणपणामध्ये काय जपलं पाहिजे, या गोष्टी जपल्या पाहिजे. तरुणपणामध्ये पण नाही, म्हाताऱ्यापणामध्ये पण जपायचे. मी अजून हसत नाही. एखादी बहिणी पुढे ना गेलो ना मी स्ट्रीट बोलतो, नको बोलते बहिणीने काय वेगळं नको समजायला. हे आपल्यात भय पाहिजे. काय पाहिजे? रस्त्यात उभं राहिलो ना 4 लोकांनी पाहून आलं पाहिजे ना आपल्याकडे. मी चौफुलीत जर कधी इथं उभा राहिलो ना 4 लोक येतात माझ्याकडे, जमा होतात. माझा सांगण्याचा विषय काय आहे की तरुणपणामध्ये आज तुम्ही आणि मी काय झालं पाहिजे, स्वतःला जपलं पाहिजे, शुद्ध ठेवलं पाहिजे. असं हसणं दात दाखवायचीच नाही कधी. पुरुषांबरोबर बोलत असताना स्ट्रिक्ट बोलायचं, बहिणी बरोबर बोलत असताना कसापणा पाहिजे, स्ट्रिक्टपणा पाहिजे. इथं ऐकायचं बाहेर विसरून जायचं. प्रेस द लॉर्ड. या हसण्यापणामुळे माझ्या तरुणपणामध्ये मी कितीतरी वाया गेलतो. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी हसण्यामुळे भांडण पण होतं. बायबल मध्ये सांगितलं फिलिप्पी करा 4:4 मध्ये सांगितलं प्रभू मध्ये आनंद करा. कशामध्ये हसायचंय बोला ना, कशामध्ये हसायचंय? इथं पण लिमिटपणा पाहिजे. हसायचं असेल तर तुम्ही भिंतीकडे पाहून हसा, मनात हसा. नवरा बायको असेल तर एकमेकाकडे पाहून हसा. पण तुम्ही तरुण आहे, तुम्ही म्हणता ना तर भावाकडे पाहून, तो भाऊ म्हणून मग त्याच्यात शैतान विचार टाकील. हवाबाईच्या मनात विचार टाकला तर त्याच्यात टाकील, नाही तिच्यात टाकील. भुर तसं पाहिजे का? कुठंही हसताना भाऊ, दादा, बहीण याप्रमाणे आपल्याला काय करायचं, संबोधन करून बोलायचं आणि जास्त हसायचं नाही. जास्त सिरियस पण राहायचं नाही. प्रेस द लॉर्ड. नाही तर म्हणून मनोरुग्ण होतात. मग जास्त सिरियस राहिलं तर कसं होईल? आता ह्या ठिकाणी काय झालं, तो हसला का तिथं? तो हसला नाही, सिरियस होऊन पळून गेला तो. म्हणजे तुमच्या तरुणपणामध्ये परमेश्वर असला ना सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईन दोरी शिकवणार. कसे शिकवणार? मला लाईन दोरी शिकवणार. हे कोण शिकवणार आहे? पवित्र आत्मा शिकवतोय, मला शिकवतोय. मला कुठं, मी कॉलेजला गेलो नाही शिकायला. झालंय माझं बायबल कॉलेज झालंय माझं. पण मला ज्यावेळेस परमेश्वर सांगतो ना झुक, तर झुकलाच पाहिजे. मी झुकतोच. मी लाजत नाही कोणाला. त्या दिवशी झाडू मारायच्या वेळेस चालू केलं, मी घेतला झाडून मारायला चालू केलंय. मी काय मोठा आहे का कुणी? बायबल कॉलेज झालं माझं, 22 वर्ष सेवा आहे. वरती संस्थेमध्ये मी लीडर म्हणून आहे. संस्थेमध्ये माझं तिथं चांगलं स्थान आहे. मागच्या वेळेस लिडिंग करायचं सगळं माझ्या हातात होतं. तिथं लिडिंग करायचं. इथं कसं लिडिंग करायला तुम्हाला उभं करतो तसं 4-5 हजार लोकांपुढे मी लिडिंग करायला होतो. मग मी फुगायचं का? आणि तिथं हसत बसलो असतो. मग मी हाकलून दिलं असतं मला. माझा स्ट्रिक्टपणा पाहून, माझ्या हर एक गोष्ट पाहून ते लोक पण, परमेश्वर पण मला काय करतो, उभा करतो. तुम्ही समजू नका ही छोटं चर्च आहे, मोठं चर्च आहे, कुठं पण असो, तुम्ही तुमच्यामध्ये परमेश्वर दिसला पाहिजे. कोण दिसलं पाहिजे? परमेश्वर. ते झाडात असताना मी घेतलं झाडू, मी कोणाला पाहिले नाही, तुम्ही पण होते सगळे. तुमच्या मनात नाही आलं झाडू मारायला, पण एक बहिणीच्या मनात आलं. तिने लगेच घेतला झाडू मारायला लागले. पास्टर तुम्ही नका करू म्हणे. म्हणलं सिस्टर काय नाही तसं. हे बघा म्हणलं देवाचं काम आहे. आणि त्यांच्या समोर मी झाडत होतो, त्यांना वाईट वाटलं, त्यांनी झाडलेलं आहे. माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की तरुणपण. आज या तरुणपणामध्ये काय सांगितलं ते 2 वचनामध्ये? परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धनाच्या घरी असे. परमेश्वर त्याच्या बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर ज्यावेळेस परमेश्वर तुमच्या बरोबर असणार आहे तर तुम्ही काय होणार आहे? यशस्वी. तरुणपणामध्ये हा कोण झालाय? यशस्वी पुरुष झाला. कोणचा पुरुष झालाय तरुणपणामध्ये? यशस्वी पुरुष. काही लोक म्हातारपणी यशस्वी होते. यशस्वीपणा त्याला म्हणत नाहीये. यशस्वीपणा काय म्हणतात की परमेश्वर ज्याच्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर परमेश्वर असला ना, तुम्हाला घर नसू द्या, पैसे नसू द्या, काय नसू द्या, पण तुमच्या बरोबर तुमच्या सारखं यश दुसऱ्याला नसणार आहे. हे सगळ्यात मोठं यश आहे.
कोण आहे? परमेश्वर. मी एक विचार केला, देव कोण म्हणलो, देवा म्हणलं मी एवढी प्रार्थना करतो, एवढी आराधना करतोय, असं काय? देव म्हणतो अरे बाबा सगळ्यांकडे सगळे, पण मी नाहीये त्यांच्याकडे, तुझ्याकडे मी आहे, तर सगळं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे कोण आहे? म्हणा माझ्याकडे देव आहे. हा, माझ्याकडे देव आहे, जिवंत देव. हालेलुया. कोणचा देव आहे? जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. देव जर असला ना, काय घाबरू नका, सगळं देईल तुम्हाला. काय पाहिजे? लग्न करायचं ना, लग्नाला पोरगी आणून देईल. माझंच उदाहरण सांगतोय. मी परमेश्वराला धरलं मी प्रार्थना केली, मी काय कुठं गेलो पळालो नाही, काय नाही. अगोदर पळालं, इकडे पळ तिकडे पळ, धुंडीत बसलो. पण ते कसं आहे, देवाच्या दृष्टीने व्यभिचार आणि ते काय आहे? पाप आहे. परमेश्वराजवळ बसलो, प्रार्थना करीत बसलो. 3 वर्षांनी मग माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर लेकरं झाले. सगळं काही परमेश्वराने कसं केलेलं आहे? व्यवस्थित. काय पाहिजे परमेश्वर देईल. नाही तर तसं बसा पाऊलासारखं. काय करा? पाऊल बना, नाही तर डायरेक्ट. बरोबर आहे की नाही? काय नको त्या गोष्टी. काय आहे त्या गोष्टी? हा, सांगा ना, बोला ना. हा, तिकडे माग, त्याच्या माग कोण होतं बरं? येशोबा माग कोण होतं का त्याला विचारायला? हा, त्याला पुढं पण नाही विचारलं, माग पण विचारलं. त्याला घरच्यांनी काय विकून टाकलं. त्याला त्या ठिकाणी पाप करायला संधी होते, पण त्याने त्या ठिकाणी पाप केलेला आहे का? त्यांनी त्याचा तरुणपणाचा फायदा घेतलेला आहे का? त्याच्या मालकाची इथं तो कसा राहिलेला आहे? त्याच्या मालकाची इथं तो इमानदारीने राहिलेला आहे. तुम्ही कुठं जरी राहत असले तर तुमची नजर कशी पाहिजे? चांगली पाहिजे. तुम्ही चर्च मध्ये असले तरी तुमची नजर चांगली पाहिजे. तुम्ही घरी जरी असले तुमची नजर कशी पाहिजे? चांगली पाहिजे. तुम्ही कुठेही असू द्या, तुम्ही कसे पाहिजे? इमानदार पाहिजे. कुठेही कसे पाहिजे? कोणते काम दिलं तर इमानदारी सोडायची का? बोला ना, इकडे बघा ना. इमानदारी सोडायची का? त्याच्या ताब्यात सगळं होतं, पण तो म्हटला मी माझ्या धनाच्या विरुद्ध असं करू शकत नाही. त्याच्यावर आळ घेतला. अशा आळ घेणारे येतील भरपूर. माझ्यावर घेतलाय, अजूनही घेतात. प्रार्थनेत आलं तरी सोडित नाही. म्हणजे पास्टरने लाकडं सोडले, अजूनही घेतात आळ. मला बोलायचं नव्हती गोष्ट, पण सांगतोय मी. आळ घेणाऱ्या समोर परमेश्वर उभं करेन तुम्हाला. जे तुमच्यावर आळ घेतात ना, आळ घेणाऱ्या लोक पुढे परमेश्वर तुम्हाला उभा करेल. असं तसं उभा करणार नाही. प्रधानमंत्री उंच ठिकाण परमेश्वर तुम्हाला काय करणार? उभा करणार आहे. आळ आला का समजून घ्या, माझ्यासाठी चांगलं तिकीट आहे, माझ्यासाठी मोठी पदवी आहे. काय चुकी होती? 2 वर्ष घातली त्यांनी जेलमध्ये. कोणाची चुकी होती? त्याची चुकी होती का? तुम्ही केलं असतं का? बोला ना, बोला. हालेलुया. तुम्ही केलं असतं का? नसतं केलं. 2 वर्ष सहन केलं त्याने. काय सहन केलं? त्याच्या विरुद्ध आळ घेतला आणि आळामुळे तो कुठं गेलेला आहे? जेलमध्ये गेलेला आहे. बायबल मध्ये सांगितलं ना, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 2 वर्ष 41व्या अध्यायामध्ये सांगितलंय. 41वा अध्याय आणि 1 वचनामध्ये, पुरी 2 वर्ष लोटल्यावर फार स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 7 सुंदर व दष्टपुष्ट गायी नदीतून बाहेर निघून लवाळ्यात चरू लागल्या. पुढे पाहत होतो, त्यांच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी 7 गायी नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गायीजवळ नदी काठी उभ्या राहिल्या. तेव्हा कुरूप व 23 वचनामध्ये वाचा. 40-23. आणि त्याच्या मागून सुकलेली खुरटलेली व पूर्वेच्या वाऱ्याने, तथापि 40-23. तथापि प्याल्या बर्दारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेविले नाही, तो त्याला विसरला. हा, मग पुढं 2 वर्षानंतर फावला. 2 वर्षानंतर तो काय झालेला आहे? बाहेर आला. आणि मग त्या माणसाने प्याल्या दरबाराने नायकाने काय केलं? आठवण केली. योसेफाचं स्मरण झालं. प्रेज द लॉर्ड. माझं सांगायचं उद्देश काय? तरुणपणामध्ये त्याच्याकडून काही चुकी न झाली तरी पण तो किती वर्ष जेलमध्ये राहिला? 2 वर्षाच्या पुढे पण असू शकतो. पण इथं 2 वर्ष फक्त तिथं काय सांगितलेलं आहे? पूर्ण लोटल्यावर फारच स्वप्न पडले. म्हणजे याचा अर्थ म्हणजे 2 वर्ष त्याला तिथं त्या प्याले दरबारचे 2 वर्ष म्हणजे जेलमधून बाहेर सुटून तो काय झालेला आहे? म्हणजे त्याच्या अगोदर पण तो जेलमध्ये
असू शकतो. म्हणजे कदाचित 2 वर्षाच्या पुढं वेळ गेलेली आहे. 2 वर्ष खोट्या नाट्या गोष्टीसाठी तो काय झालेला आहे, कुठं बसलेला आहे, जेलमध्ये बसलेला आहे. पण जेलमध्ये बसताना पण परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. कुठं बसला होता तो? शेजारच्याला सांगा जेलमध्ये आहे. आणि जेलमध्ये असताना पण परमेश्वर आहे. तुमच्या बरोबर आहे का? आपल्या बरोबर आहे का? आहे ना. काय करायचं नाही, काय उपयोग नाही आणि म्हणायचं आहे ना. सगळं नाटक करायचं. हे बघा सत्य बोलतो मी. राग आला तर येऊ द्या, भरपूर येऊ द्या, पण मी काय सोडणार नाही. सगळं नाटक करायचे आणि म्हणायचं परमेश्वर माझ्या बरोबर आहे. कस काय राहील परमेश्वर? आज इथं असं बोलू बोलू लोक आहे ना गायब झालेले. मला सत्य लागतं आणि तसेच लोक इथं आणलेले. आता बुधवारी प्रार्थना आहे ना, म्हणून मग आज काही लोक आलेले नाही. आता बुधवारी सगळे नटून कटून येते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला सांगायचा विषय काय आहे? कोण पाहिजे? कोण होतं त्याच्याबरोबर? हा, 2 वर्ष बायबल मध्ये सांगितलं की जेलमध्ये असताना देखील परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. तरुणपणामधले काही दिवस त्यांनी जेलमध्ये घातले, पण जेलमध्ये घातल्यानंतर देखील तो काय करू लागलेला आहे? त्यांनी लोकांच्या स्वप्नाचा अर्थ, परमेश्वरापासून आलेल्या गोष्टी तो काय करू लागलेला आहे? सांगू लागलेला आहे. मनापासून कुठल्याही परिस्थितीमध्ये असू द्या, पण एक गोष्ट लक्षात राहू द्या की तुमच्या बरोबर परमेश्वर आहे आणि परमेश्वराच्या गोष्टी सांगत राहायच्या आहे. बंद करायच्या का? आता आपल्यावर कुणी कुभांड आणलं, आपली कुणी निंदा केली, नालस्ती केली तर शांत बसायचं का? दुःख आलं, संकट आलं तर काय करत बसायचं? सेवा करायची. सेवा बंद करायची आहे का? बायबल मध्ये सांगितलं की योसेफाला, परत एकदा तिथं येऊ, योसेफाला ती बाईने तिने काय केलेलं आहे? त्याच्यावर काय घेतलेलं आहे? आळ घेतात. आळ घेतलं तिने. 6 त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई. आपल्या पलीकडे आपले काय आहे त्याला भान नसे. योसेफ हा बांधी सुद्धा देखणा होता. त्यानंतर असे झाले की योसेफाच्या धनाची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्यास म्हणाली, मज पाशिनी. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धनाच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धनास भान. धनाला काही माहिती नाही. आपले सर्व काही पोटी भरायला काही माहिती नाही. घरामध्ये काय आहे काय नाही ते सगळं कोणाला माहित होतं? योसेफाला माहित होतं. पण योसेफाची नजर तरुणपणामध्ये कशी आहे? चांगली. तरुणपणात तुमची नजर कशी पाहिजे? म्हातारे पण बिघडले. युट्यूब पाहू म्हातारी पळून जायला लागली, म्हातारा पळून जायला लागलाय. तरुणपणामध्ये आणि मरूपर्यंत तुमची नजर कशी पाहिजे? म्हणा स्वच्छ पाहिजे. असा करा, स्वच्छ पाहिजे. समोर कोणी दिसली तर ताई म्हणा. प्रेज द लॉर्ड. एवढी मोठी ऑफर जरी आली तरी काय म्हणा? बहीण आहे माझी म्हणा. त्याला काय आलं? काय आलं त्याला? ऑफर आली. अच्छा, घाणारड्या ऑफरला काय म्हणा? लात मारा. म्हणा लात मारा. प्रेज द लॉर्ड. काय आहे? माझी बहीण आहे. पळून गेला तो. अशामध्ये राहायचं का आपल्याला? बिलकुल राहायचं नाही. तरुण पण जाळायचं कोणाच्या सेवेसाठी? परमेश्वरासाठी. काय पाहिजे परमेश्वर देईन तुम्हाला. त्याचं काही लग्न झालं नाही का नंतर? हा, त्याचं लग्न झालं मग कोणाची इच्छेप्रमाणे केलं त्यांनी? देवाच्या इच्छेप्रमाणे लग्न करायचे. फासळी कोणाच्या इच्छेप्रमाणे जोडायची? देवाच्या इच्छेप्रमाणे. जी फासळी ठेवली तिच्या बरोबर आपल्याला काय करायचंय? जोडायचं. लग्नाच्या अगोदरच फासळी शोधित नाही बसायचं. बघा ना, काय काय लग्न झालं तरी फासळ्या शोधित. लग्न झालं तरी अशा पोटीभरच्या बायका भेटतात त्यांना पळतात. ते पळायचं का? पुरुष असो किंवा स्त्री असो, पळायचं का? जी तुमची पत्नी आहे तिच्यावर तुम्ही प्रेम करा. जो तुम्हाला पती दिलाय त्याच्यावर तुम्ही काय करायचं आहे? प्रेम करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 इकडं तिकडं शोधित बसायचं का? फासळी शोधायची काय गरज नाही. परमेश्वर आणून देईल. किती वय होऊ द्या, म्हातारं होऊ द्या,
परमेश्वर तुमची पासळे आणून देईल. वय लपू नका. वय लपवलं तर परमेश्वर म्हणून बाबा तू तुझ्या डोक्याने चालतो ना, चाल मग, मी काय पासळे आणून देत नाही, मी काय आदामाला पण आणत नाही. मग काही काही बहिणी अशा असतात, देवावर नाही सोपीत, स्वतः मी करणार आहे पण देव म्हणतो तूच कर. कोणावर सोपवायचे? आदाम असो हवा असो. लग्न होत नसेल परमेश्वरावर डिपेंड राहा. बायको मिळत नसेल परमेश्वरावर डिपेंड राहा. हर एक गोष्टीसाठी नवरा मिळत नसेल परमेश्वरावर काय करा? डिपेंड राहा. बुद्धी नसेल परमेश्वरावर डिपेंड राहा. परमेश्वर आपल्या बरोबर पाहिजे. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. लग्नाच्या अगोदरच फोटो राहते. आता याच्यावर लावते, फ्लेक्स वर लावते, जवळ घेऊन. काय जवळ घेऊन घ्या तर विचार नाही करीत का? हा, लग्नाच्या अगोदर वे विचारते, पाप आहे. आता प्री वेडिंग निघाली, लग्नाच्या अगोदर लग्नाचा अनुभव, गळ्यात हात घाला, हातात हात द्या, काय काय करा. देवाची नजर नाही का तुमच्यावर? हा, बायबल मध्ये देव काय तुम्हाला मला पाहत नाही का? हा, सांगा ना. जर असं काही असेल तर ते बेविचार आहे. सरळ अरेंज मॅरेज. कोणची मॅरेज? अरेंज मॅरेज. आई वडिलांनी जे करून दिलेलं लग्न असतं सगळ्यात बेस्ट आहे, मला सगळ्यात बेस्ट आहे. पण आई वडिलांनी जे जमून दिलेलं असतं ना ते सगळ्यात बेस्ट आहे. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. हा, देव परमेश्वराचे नेत्र पाहत नाहीत का? काय चाललंय लग्नाच्या अगोदर? बाप पण ही आई पण ही चालल्या, मला पण लेकरू, मी असं काय करू देणार नाही. काय असेल ते मंडपात लग्न. प्रेज द लॉर्ड. कोण आहे आपल्या बरोबर? तुम्ही तुमच्या बरोबर परमेश्वर असला ना, चुकीच्या गोष्टीला तुम्ही साथ देणार नाही. माझ्याकडे बघा सगळ्यांनी, म्हणा परमेश्वर जर असेल चुकीच्या गोष्टीला साथ देणार नाही. योसेफा बरोबर कोण होतं? आणि योसेफ कोणा बरोबर होता? जर परमेश्वर तुमच्या बरोबर असेल तर चुकीच्या गोष्टीचे सल्ले घेऊ नका, चुकीच्या गोष्टीमध्ये पडू नका, सापडू नका. परमेश्वर काय सांगत असेल ते करा. हालेलुया. हालेलुया. हा, म्हणून आदाम हवा काय असेल हे परमेश्वराने काय केलेले? आदामाला बनवलं. आदामाला बनवल्यानंतर कोणाला बनवलं? आदामाची फासळी काढली. फासळी काढून कोणाला तयार केलं? स्त्रीला तयार केलं. आणि त्याला किती बायबल मध्ये सांगितलं, अब्रामाला किती वर्षी लेकरू दिलंय? 100. साराचं वय किती होतं? बोला ना. साराचं वय 90 होतं, अब्रामाचं वय 100 होतं. 100व्या वर्षी परमेश्वराने काय दिलेलं आहे? लेकरू दिलेलं आहे. परमेश्वर तुमच्यासाठी काही ना काही काय करणार? मार्ग खोलणारा परमेश्वर आहे. असं ठेवणार नाही आपल्याला. जोडा कुठेतरी नेमून ठेवलेला आहे परमेश्वर. पण आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात, आपल्या पाहण्यात खोटंपणा नको. आता योसेफाने विचार केला असं ना, अरे आता माझा बाप पण नाही, माझ्या भावाने मला विकून टाकलं, खाट्यात टाकलं, मिसरमध्ये विकून टाकलं. आता माझे कोणच्या भावाने येणार आहे माझ्या लग्नाला? चला बाबा आता चान्स मिळाला, पळाले. केलं का असं त्यांनी? हा, कधीच केलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. तो म्हटला नाही, माझा परमेश्वर आहे, तू माझ्या धन्याची बायको, मी तुझ्या मागं का लागू? पळून गेला तिथून तो. त्यांनी काय म्हटलं? परमेश्वर आपल्याला पाहतोय. काय लोक विसरूनच जातात, मला परमेश्वर पाहतोय. काय करतील मोबाईलवर आणि काय नाही. 2-2 वाजता नेटवर असतात, गुगलवर. काय असतं तुझं नेटला? डोळे नाही का देवाला? त्याच्याकडे काय डोळे नव्हते का परमेश्वराचे? हा, योसेफाकडे परमेश्वराचे डोळे आहेत. सीसीटीव्ही म्हणा, सीसीटीव्ही. प्रत्येकावर एक सीसीटीव्ही लावलेला आहे. जोपर्यंत जेव्हा तुम्ही जन्मच्या नंतर तो सीसीटीव्ही चालू होतो आणि मेल्यानंतर सीसीटीव्ही ऑफ होतो. सगळी लाईफ टाइमची सीसीटीव्ही तुम्हाला कुठे दाखवेल? हा, तर श्रीमंत मनुष्य दरिद्र लाजर काय सांगितलं? श्रीमंत मनुष्याबद्दल काय सांगितलं? तू सुख भरून पावलास. सीसीटीव्ही काय सांगितलं? म्हणा ना असं करा, सीसीटीव्ही. तू सुख भरून पावलेला आहे. परमेश्वराची नजर कुठे होत आहे? परमेश्वराची नजर प्रत्येकावर आहे. तुम्ही काट्यात जाऊन तिकडं काय करतात? तुम्ही फोनवर काय करतात? तुम्ही रस्त्याला काय करतात? तुम्ही चर्च मध्ये काय नाटक करतात? ही सगळी सीसीटीव्ही कोणावर आहे? वाचा नीतिसूत्र 15:3 वाचा.
आणि एचकेएल मध्ये पण आहे, प्रगटीकरणामध्ये पण आहे. पण मी छोटस तुम्हाला एक छोटं म्हणजे देवाचं वचन आहे. सगळीकडे काय काय चालले आहे हे परमेश्वर बघतो. सगळीकडे काय काय चाललंय परमेश्वर बघतो. हा, पास्टरला लपवता तुम्ही आणि तिकडं काय करता? कोण पाहतंय तुम्हाला? परमेश्वर पाहतो. सगळीकडे काय काय करता तुम्ही? हा, परमेश्वर सगळ्या माणसांना पाहत असतो. परमेश्वर सगळ्या माणसांना पाहतो. हालेलुया. कोणचा माणूस असो, हे बुट्ट्या माणूस पासून तर मोठ्या माणूस पर्यंत, वयस्कर माणूस पर्यंत. Praise the Lord. बुट्ट्या माणूस काय करतो? किती शाळेत पेन्सिली चोरल्यात, हा, किती काय केलं, कोण पाहतंय तुझ्याकडे? परमेश्वर. मन परमेश्वर पाहतो. पप्पाच्या खिशातले किती पैसे चोरलेत, किती काय केलेत, कोण पाहतंय? परमेश्वर. आई समजी किती खोटं बोललं, किती चुगल्या लावल्या, कोण पाहतंय तुम्हाला? परमेश्वर पाहतो. शेजारच्याला म्हणा तुम्हाला परमेश्वर पाहतो. परमेश्वर पाहतो. परमेश्वराच्या नेत्राला मोतीबिंदू झालेला नाहीये, परमेश्वराचे स्ट्रॉंग नेत्र आहे, ते तुम्हाला मला पाहत आहे. म्हणजे तुमचे डोळे म्हातारं झालं तरी म्हणत तरी डांबर लाविते, काय लावित तरी जेवण व्हायला पाहते. म्हातारं पा म्हातारी झाली तरी 60 वर्षाची बाई लिगिन्स घालती, तरुण व्हायला पाहती. बघा आता काय आहे? परमेश्वराचे नेत्र तुम्हाला पाहतो. कोणाचे नेत्र आहे तुमच्याकडे? हा, तुमच्यामुळे एखादा पापात पडतो, तुम्ही असे कपडे घालूच नका ना. तुम्हाला माहितीये का? म्हणा इजबेल अशी काजळ लावायची, सुरमा लावायची, सुरमा कितका शृंगार करायची केसाचा, लिपस्टिक पण लावायची. कशात पाडण्यासाठी? काय गरज आहे? परमेश्वराने एवढं सुंदर बनवलं आपल्याला, काय गरज आहे ते डांबर ते लावायची? हा, असं उभं राहा ना चांगलं. काय काय हुशार आहे. इथं पास्टर पुढं तसंच यायचं, बाहेर पाहतो ना कधी कधी अशा भुताळीनवाणी दिसत आहेत बाहेर. म्हणूनच लोक काय म्हणतात, यांच्या पास्टरला चालत असं सगळं, त्यांच्यामुळे कोणाची बदनामी होती, साक्ष बनून राहत नाही. काय सांगायचंय मला तुम्हाला? कोणाची नेत्र तुमच्याकडे? काय काय एवढे हुशार आहे? जाऊ द्या, करू द्या, काय नाही होत. पुढं सुधारणार नाही. पुढे ना फरार होईल, पोरगी फरार होईल, पोरग फरार होईल, आणि पुढे जाऊन आहे ना ते व्यसन सुधारणार नाही. सुधारणार कधी? बोला, आता सुधारणार. मला कधी सुधारणार आहे? ते लहानपणापासूनच त्या लेकरांना शिकवलं ना, पुढे एखादी गोष्ट आली तर ते म्हणतील माझ्या परमेश्वराला आवडत. पण तुम्ही म्हणता पुढं ते तो पोरगा असू किंवा पोरगी तिकडे काय होईल? पापात पडत, सुधारणार नाही. त्यांना कळलं पाहिजे परमेश्वराच्या गोष्टी लहानपणापासून, की वाईट पाहिले नाही, वाईट ऐकले नाही पाप आहे, किंवा स्त्रीकड बहिणीकड भावाकड असं पाहिलं तर ते पाप आहे. ते कधी शिकवायचंय? लहानपणी मोठा होऊपर्यंत शिकवायचंय. एखादा काही चुकीचा प्रसंग आला तर ते काय होणार नाही त्याच्यामध्ये. योसेफ पडला का बापामध्ये? काय त्याच्या बापाने याकोबाने काही शिकवलं नसेल का? हा, शिकवलं असेल त्याने, बापाने शिकवलं असेल, आईने पण शिकवलं असेल. हा, म्हणून तो काय आलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये देवाचं भय आलेलं आहे. तुम्ही लहानपणी लेकरांना करा काय करायचं? देवाचं भय शिकवायचं आहे, म्हणजे मोठे झाल्यावर ते पापात पाडणार नाही. तुम्ही लहानपणी त्यांना शिकवत नाही. लाव लाली, लाव पावडर, लाव हे कर, लाव ते कर. जाऊ दे, 1 शिवी दिल्याने काय होत नाही, 2 शिवी दिल्याने काय, मारा त्याला. मोठं झाल्यावर त्याला कळण की ते काय आहे, पाप आहे. आपण त्याला सवय लावतो. हे तू ये रे इकडं. कधी शिकवायचंय? मी जेव्हा सांगून वाक ते वाकली, बरोबर. आणि आता काय केलं? सरळ केलं. मोठं या बरं कुणीतरी सवने. कधी शिकणार? आता वाकणार आहे का? वाकू नको. वाकणार आहे का? मोठं झाल्यावर वाकणार आहे. कधी वाकणार आहे? कधी शिकवायचंय? लहानपण, तरुणपण, मीडियम, त्याच्यानंतर वयस्कर झाला शिकवायचंय. काय करायचं आहे? शिकवायचं. काय शिकवायचं? देवाचं वचन शिकवायचं आहे. म्हणजे ते काय होणार नाही? पापामध्ये फाडणार नाही. वय झाल्यानंतर ऐकणार नाही, सुधारणार नाही. आता म्हणा बरं भावाला, म्हणा बरं, हा, मला पण मोठा भाऊ आहे, मी आता त्याला म्हणलं दारू नको पिऊ,
शांत बस, मला नको शिकू म्हणतोय. विचारा, म्हणतो का नाही? मला म्हणतो शांत राह, मला नको शिकू. कधी परमेश्वराचा अनुग्रह येईल तेव्हा येईल, पण येण्याच्या पहिले जर आत्महत्या केली, स्वतःला मारून टाकलं, तर सगळा हिशोब देव कोणाला विचारणार आहे? बोला ना. पण आपल्याला विचारणार आहे. म्हणून कधीपासून वळण लावायचंय? लहानपणापासून सगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत. म्हणजे मोठा झाल्यानंतर काय होणार नाहीये. हा, काय करायचं? परमेश्वराचे नेत्र पाहतात तुम्हाला, तुम्ही काय करता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर कोण पाहताय तुम्हाला मला? येऊन जाऊन पास्टर वरच येतात. ते पास्टर नुसते हेच सांगतात, पास्टर तेच सांगतात. काय करू बाबा, मी ते मला सांगणंच भाग आहे. तुम्हाला मी नाही सांगणार तर तो हिशोब विचारेल मला, कारण की त्याचे नेत्र पण कोणावर आहेत? माझ्यावर आहे. काय आहेत? नेत्र म्हणजे काय? डोळे म्हणजे काय? अरे काय कोणावर आहे? माझ्यावर नाही सीसीटीव्ही, माझ्यावर नाही. मी चाललो उड्या मारतो पुढं. पण याच्यावर होते कोणावर सीसीटीव्ही होते? हा, काय सांगितलं? माझ्यावर नाही या सीसीटीव्ही. मी प्रार्थना करते, माझ्यावर नाही. कोणावर सीसीटीव्ही आहे? बोला हालेलुया. योसेफावर देखील काय आहे? सीसीटीव्ही आहे. प्रत्येक असं बसा, असं 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 सगळ्यावर काय आहे? सीसीटीव्ही आहे. कोणी लावलेला आहे सीसीटीव्ही? मला देवाने लावलेले आहे. कोणाची नजर होती? परमेश्वराची नजर नव्हती काय? आपल्यावर परमेश्वराची नजर आहे. परमेश्वराचे डोळे, परमेश्वराची सीसीटीव्ही आपल्यावर आहे. तुम्ही लहानपणापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही काय करत आहे? तुम्हाला मला कोण पाहत आहे? परमेश्वर पाहत आहे. पास्टरनी नाही पाहिलं. मी काय तुमच्या नजरा ठेवायला नाहीये. तुम्ही बाहेर काय करता? मी फक्त जर मला कळलं तर मी तुम्हाला बोलतो. तुम्ही चुका करणार तर त्याचे भोग तुम्हाला भोगावं लागणार. माझं काय जाणार आहे? माझं काय जाणार का कपाळाचं कातड? कोणाचं जाणार आहे? हा, एसकेल 18:4 मध्ये वाचा, ते खूप सुंदर वचन आहे. जो जीव आत्मा पाप करणार आहे तो मरणार आहे, आणि पापाचं वेतन काय? मरण आहे. 6:23 रोमकारा 6:23. पहा, सर्व जीव माझे आहेत. बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे. जो जीवात्मा पाप करतो तो मरेल. धार्मिक मनुष्य कोण म्हणाला तर जो न्यायाने. आणि 6:23 पापाची मजुरी मरण आहे. 6:23 मध्ये वाचा, रोग करा. पापाची मजुरी मरण आहे, पण देवाची ख्रिस्त येशू मध्ये दिलेली. तुम्ही वाचा सिस्टर, काय वचन त्याच्यामध्ये लाल बायबल मध्ये? कारण पापाचे वेतन काय आहे? मरण आहे. कोणचं मरण आहे? तुम्ही डोळ्याने पाप करणार तर तुम्हाला काय भेटणार आहे? मजुरी. मरण. कुठलंही पाप असू द्या, कुठलंही पाप असू द्या, तुम्ही पाप करणार तर तुम्हाला शिक्षा मिळणार आहे. योसेफाने पाप केलं का? नाही केलं. त्याला कशामधून जावं लागलं? योसेफाला मला खड्ड्यातून जावं लागलं. पाप केलं नाहीये, भावाने टाकलं, भावाला उलट शब्द बोललेला नाहीये. ज्या बापाची आज्ञा ऐकलेली आहे की जा तुझ्या भावाला जेवण घेऊन जा, बापाची आज्ञा पाळलेली आहे. भावाला उलट बोललेला नाही. तो काय केलेला आहे? ज्या ठिकाणी ज्याचा तो धनी आहे त्या धन्याबरोबर कसा राहिलेला? इमानदार राहिलेला आहे. धन्याबरोबर कसा राहिला योसेफ? इमानदार राहिला. भावाला उलटून बोललं का? कधीच बोलला नाही. बापाची काय केलेली आहे? आज्ञा पाळलेली. योसेफाने काही चूक केलेली नाही, म्हणून परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. परमेश्वराची नजर त्याच्या बरोबर आहे. काय सांगितलं वचनामध्ये? पापाचं वेतन काय भरावं लागेल? पापामुळे तुम्हाला काय भरावं लागेल? वेतन मिळणार. काय वेतन आहे? काय पगार भेटणार आहे? तुम्ही पाप केलं तर माझ्या काय बापात जाणार आहे का? माझं जाणार आहे. कोणाचं जाणार आहे? तुम्ही स्वतःला सुधरत नसेल तर तुम्ही देवाच्या हातात जाणार. कोणाच्या हातात जाणार? देवाच्या हातात. 10ला तर 10लाच या. तुम्हाला कोण पाहते? नवीन वर्षाला नवीन निर्णय घ्या. मी कधीच उशिरा येणार नाही. अगोदर आवरा. तुम्हाला अगोदर देतो परमेश्वर. रविवारचं कधी देतो? कुठं लिहिलंय? मला बायबल मध्ये लिहिलंय.
लोकांना काय करायचं? परमेश्वर आदल्या दिवशी शब्दात दिवसाचं कधी द्यायचा? आदल्या दिवशी मानना द्यायचा भरपूर. प्रेस द लॉर्ड. तुम्हाला उद्याचा आजच देईल. कुठे गावाला जायचं असलं तुम्ही तयारी करत नाही का? आणि रविवारचा दिवस कोणाला देऊ नका. आपल्या बापाला रविवारचा दिवस द्यायचा आहे. बापाचा दिवस असतो म्हणा, माझा बापाचा दिवस असतो आणि माझ्या बापाचा दिवस मी कोणाला देणार नाही. तुम्ही 12च्या नंतर चर्च सुटल्यानंतर कुठे जा, पण कुठे यायचंय? बापाकडे. कोणाला वेळ द्यायचा नाही. हालेलुया. काय सांगितलं त्या वचनामध्ये? बापाचं वेतन तुम्हाला काय आहे? मरण आहे. आणि देवाचे डोळे आपल्याकडे पाहत असतात. योसेफाने बघा इमानदारीमध्ये, जेलमध्ये पण त्याची इमानदारी आहे. बघा जेलमध्ये पण कसा राहते. अशा कोणत्या ठिकाणी जरी तुम्ही असाल तर विश्वासू राहा. तुम्ही पालकाबरोबर विश्वासू राहा. एक चर्च, एक पास्टर, घराबरोबर वडिलांबरोबर इमानदार राहा. इमानदारी बघा त्याची किती. वडिलांबरोबर इमानदारी. बाप म्हणतोय, त्याला माहिती आता जंगलात जायचं आपल्याला, पोराला त्याला काय माहित नव्हतं का त्याचे भाऊ लोक त्याला डासडूस करतात, त्याला हिसक पिसक करतात, त्याला माहिती नाही का? सगळं माहिती योसेफाला. पण बापाची आज्ञा तो काय करायचा? पाळत आहे. तुम्हाला मला बापाचं ऐकायचं आहे. घरातला एक बाप आहे. बापाशिवाय तुम्हाला मला आधार नाही. बापाची जी साथ असते ती कोणाची नसते. तो बाप म्हणजे काय आहे? एक शारीरिक बाप आहे, एक आत्मिक बाप आहे, एक चर्च मध्ये येतात तो पास्टर एक काय बाप आहे. त्या बापाचं पण काय करायचंय? ऐकायचंय. जर बापाचं पास्टर बापाचं तुम्ही ऐकत असेल तर तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमचं पद कोणी गिरावून घेऊ शकत नाही. जर पास्टरचं मन दुखावलं ना, तुम्ही अनसक्सेस आहे. काय? अनसक्सेस. बोला काय आहे? घरातल्या बापाचं मन दुखावलं तर काय आहे? अनसक्सेस. जे शाळा शिकवतात ते पण एक बाप आहे. ते त्यांचं मन तुम्ही दुखावलं, अनसक्सेस. जे तुम्हाला इथं आत्मिक गोष्टी शिकवतात त्यांचं मन दुखू नका. मागं फिरून बोलले तर तुम्हाला शाप मिळतील. बाप काय चुकीचं सांगतो का? मी तुम्हाला शिवाय द्यायला शिकवतो का इथं? काय बोला ना इकडं. मी चुकीच्या गोष्टी शिकवतो का इथं? काय शिकवतो? चांगल्या गोष्टी. तुमच्या बापाने तुम्हाला लहानपणी शिकवलं नाही का? आठवा बापाचं. बापाला तुम्ही उलट बोलले असाल तर आजच माफी मागा. तुम्ही लहानपणी उलटून बोलले असतील, जवानीमध्ये उलटून बोलले असतील, काय केलं असतं आजच माफी मागा. देवापुढे रडा. देवापुढे रडून काय करायचे? माफी मागायची. कोणाला मागायचे? बापाला माफी मागायची. कारण की त्याच्या बापामुळे तुम्ही आणि मी या ठिकाणी आहे. आणि ह्या बापामुळे कुठे आहेत तुम्ही? काही बोलत नाही तुम्ही. माझ्याकडे बघा. या बापामुळे कुठे आहेत तुम्ही? या बापाला तुम्ही शिकवायचं का? मागं फिरून बोलायचं का? उद्धट बोलायचं का? पालकाला उद्धट बोलायचं? पालक म्हणजे तुमचा बाप आहे आत्मिक. त्याला शिकवू नका. त्याला पवित्र आत्मा चालवतोय. बापाला शिकवलं का त्यांनी? योसेफाने. बोला ना. किती लोक माझ्या बरोबर आहे? बापाला शिकवलं. बापाला म्हणलं का बापा मला पाठवू नको, तू माझे मोठ्याले भाऊ मला मारायला निघालेले, असं बोलला का तो? त्याने काय केलेलं आहे? त्याने बापाचं ऐकलं आणि भावा लोकांचं काय केलं? सहन केलेलं आहे. तुम्हाला मला सहन करायचं आहे. सहन केल्याशिवाय तुम्हाला मला गॉड ब्लेसिंग मिळणार नाही. आमेन. हालेलुया. बोला ना. किती लोकांना माझं कळतंय? सहन म्हणा. सहन केल्याशिवाय म्हणा. असं करा. सहन केल्याशिवाय. स्टाईल मध्ये करा जरा, मला बघू दे तुम्ही सगळ्यांना. सहन केल्याशिवाय गॉड ब्लेस होऊ शकत नाही. गॉड ब्लेसिंग मिळू शकत नाही. गॉड ब्लेसिंग मिळू शकत नाही. बघा. सहन केलं तर काय भेटल? गॉड ब्लेसिंग. देव पण आशीर्वाद देईन. घरातला बाप पण आशीर्वाद देईन. चर्च मधला आत्मिक बाप पण तुम्हाला काय करेल? आशीर्वाद देणार. कधी देणार आहे? बापाचं ऐकायचंय. त्याला माहित होतं मला पुढे कड्ड्यात टाकणार आहे, मला विकून टाकणार आहे, पुढची काही परिस्थिती असू द्या, पण ऐका. कशासाठी? तुमच्या आशीर्वादासाठी. कशासाठी ऐकायचंय? कंबर दुखते तरी झाडा. कशासाठी? पुढे आपल्याला. बाप रोज बोलतोय लवकर या. बोललं तर ऐकून घ्या, सहन करा. कशासाठी? पुढे काय भेटणार आहे? आशीर्वाद.
छडी मारली तरी पण काय करा, मारा म्हणा आमच्या मुलांना. काय काय लोक इथून असे गेलेले, पास्टर मुलांना मारतात पण घेऊन गेलेले घरातले लोक आहेत. मला बोलायचं नाही, इकडे बघा, मला सांगायचं नाही. मी धाक लावत होतो ना काही लोकांना, लेकरं निघून गेले. पण आज काय आहे लेकरांचं, लावू द्या. पास्टर तुमच्या मुलांना धाक लावतो, मारत असलं ते का मारणार नाहीये. शिस्त लावत असलं तर शिस्त लावू द्या. योसेफाला काय भेटलं, हा, योसेफाला कळालं भाऊ मारणार आहे, भाऊ मारणार असं लिहिलेलं नाहीये. योसेफाला माहितीये खड्ड्यात टाकणार आहे, योसेफाला माहितीये त्याला विकून टाकणार आहे, योसेफाला माहितीये त्याला उघडं करणार आहे, सगळं माहितीये. पण तो काय करत आहे, परमेश्वरासाठी सहन करत आहे. आणि परमेश्वराचा आशीर्वाद मिळण्यासाठी काय करत आहे. पाय दुखतात का, सगळे उभं राहू आपण, सगळे उभं राहू. परमेश्वराच्या आशीर्वादासाठी काय करायचं आपल्याला, मला सहन करायचे. आणि सहन करणं कोणाला जमत नाही, लक्ष द्या, इकडे तिकडे बघू नका. सहन करणं फक्त ज्याला आशीर्वाद आहे ना त्याला सहन करता येतं. योसेफाला काय आशीर्वाद ठेवले तर प्रधानमंत्री झाला, तो कोण झाला, प्रधानमंत्री. मग ज्याला आशीर्वाद भेटणार आहे त्याच्यामध्ये सहनशीलता येते, त्याचा सहन करण्याची ताकद येते, त्याच्यामध्ये त्याचे डोळे कसे असते, चांगले असते, तो पापात पडत नाहीये. सेकंड नंबर गोष्ट म्हणजे तो परमेश्वराबरोबर राहतो. थर्ड नंबर गोष्ट म्हणजे परमेश्वर त्याच्या बरोबर राहत आहे. काय करायचं, सहन करायचं. काय करायचं, काय होत नाही आपल्या जीवनात तर सहन करा. काय होत नसेल, तो म्हणलं का आता मला विकून टाकलं खड्ड्यामध्ये, काय परमेश्वर तू. काही लोक असेच आहेत, देवा असं झालं, आमच्या घरात दुःख झालंय, मग असं कशाला लावलं पाहिजे. अरे तू देवाला भांडणारा, देवाला उलट बोलणारा तू कोण आहे, तुझी लायकी आहे का. म्हणा देवाला बोलण्याची आपली लायकी नाही, देवाबरोबर भांडण करायचे त्या बिलकुल लायकीचेच नाहीत आपण. योसेफाने देवाबरोबर भांडण केलं का, हे देवा आज मी तुझं ऐकतो, तुझा भय धरतो, मी जेलमध्ये का आहे, मी या खड्ड्यामध्ये का आहे, त्याने काहीच बोललेला नाही. आज सहन करा, तुमच्यासाठी पुढे आशीर्वाद आहे. आणि काही लोक म्हणतात माझ्या घरात असं काय चाललंय, देवाबरोबर भांडत बसतात, प्रार्थनेला यायचं बंद करतात, उपास करायचं बंद करतात, संगती राहायचं बंद करतात. काय काय चाललंय तुझं. अरे देवाबरोबर भांडणारे लोक आहेत ना, समुद्रामध्ये डुबून मेलेले. हा, तो फारो कुठं मेला, हा, त्याचे सैन्य कुठे गेले, देवाबरोबर भांडणारा होता. तो कोणाबरोबर भांडणारा होता, देवाबरोबर भांडू नका, परमेश्वर स्वतः बरोबर भांडा. स्वतः काय गलत करत आहे काढून टाका. योसेफाने देवाबरोबर भांडण केलेलं नाही, बापाबरोबर भांडण केलेलं नाही, भावांबरोबर भांडण केलं, स्वतः बरोबर भांडण केलं. मला जायचंय 2 वर्ष राहायचंय, मला खाटे जायचंय, मला सहन करायचं आहे. मला पण त्या दिवशी स्वच्छ करताना थोडा राग आला. मी स्वतःला काय म्हणलं, तू पाप केलं ना, तुला हे करायचे, घाणेरडी जागा स्वच्छ करायची. पण मी देवाला कधीच बोललो नाही. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराला म्हणलं प्रभू हे काय, मी हे साथ स्वच्छ करायचे. चर्च लोक कधी वेळेला येत नाहीत, कधी ते काम करत नाही, कधी काय नाही करत, हा, त्यांचा कधी हातभार नाहीये. हिला विचारा, मी स्वतःवर चिरडलो, माझी लायकी नाही, मी आहे ना घाणेरडे पाप केले ना त्याच्यामुळे होतंय. पण मी कधी देवाला दोष नाही, देवाबरोबर भांडलो नाही. मी कधी बसा खाली, देवाबरोबर कधीच भांडलो नाही. अरे की मला माहितीये मला स्थान चांगलं मोठं आहे, मला माझा परमेश्वर एक हिऱ्याप्रमाणे असं चमकत आहे. माझ्यात काय क्वालिटी ना परमेश्वराने ती दिलेली आहे. मी एखाद्या संगती बोलतो ना तो बदलणारच तू. प्रेज द लॉर्ड. आणि मी सगळ्यात महत्वाचं, योसेफाला एक कितीतरी वर्ष त्यांनी मिस्र मध्ये काय केलं, त्याने राज्य केलं, त्याने प्रधानमंत्री सगळं होतं त्याच्याकडं. अन्य धान्याची रेलचेल होती, भाऊ लोक त्याच्याकडे यायला लागले. ज्या भावांनी विकून टाकलं ते भाऊ लोक काय करायला लागले, त्याच्याकडे यायला लागले. कमून यायला लागले हो. माझं तेच सांगणे, आपल्या बरोबर परमेश्वराला घ्या, तरुणपणामध्ये देवाला घ्या, डोळ्यात आपल्या येशू असू द्या, नाकात आपल्या येशू, बघा इकडे स्टाईल करा, डोळ्यात येशू असू द्या, पवित्रपणा, देव दिमागमध्ये बुद्धीमध्ये कोण असू द्या, परमेश्वर असू द्या, हातामध्ये कोण असू द्या, येशू असू द्या, पायामध्ये येशू असू द्या. मेहंदी नका लावू, हातामध्ये मेहंदी लावते, काजळ घालते, लिपस्टिक लावते, नट्टापट्टा करते, हे नका लावू. परमेश्वरला घ्या.
कोणाला घ्यायचंय? परमेश्वराला. योसेफाला काय तो काय करीत बसला का तिथं? नाही. परमेश्वराला घेतलं. तुम्ही आणि मी कोणाला घेतलं पाहिजे? परमेश्वराला. म्हणा परमेश्वर असला पाहिजे. अजून एक उदाहरण सांगतो, मरियाचं उदाहरण. स्त्रियामध्ये ती कशी होती? धन्य होती. तिचं जीवन कसं होतं? शुद्ध पवित्र जीवन होतं. स्त्रियांचं जीवन पण तसंच पाहिजे, शुद्ध आणि पवित्र पाहिजे. त्यावेळेसच परमेश्वराची योजना तुमच्यावर येतील. Yes. ती जरा वायफट मुलगी असती, वायफट तो योसेफ पण मुलगा असता, तर हे दोघं वायफट जर असते तर परमेश्वराची योजना पूर्ण झाली नसती. योसेफ चांगला होता, तो पण काय होता? नीतिमान होता. आणि मारिया पण कशी होती? शुद्ध आणि पवित्र होती. तुम्ही आणि मी कशा पाहिजेत? शुद्ध आणि मरियाप्रमाणे पाहिजे, पवित्र. कशा पाहिजे? पवित्र. स्त्रियामध्ये आपल्याला काय म्हणलं पाहिजे? स्त्रियामध्ये आपलं नाव निघतं ना. लय वाईट आहे, लय सगळीकडे गल्ली गल्ली बसत असती, चाड्या करीत. हे नाव पक्क आहे. मी इथं असलं तर राजवाड्यातून मला कळालं पाहिजे सिस्टर कशा आहे. मी इथं असलं तर सोसायटीतून मला कळालं पाहिजे सिस्टर चांगले. मी इथं असलं तर तिकडून मला कळालं पाहिजे. तुम्ही पण, तुमच्याबद्दल पण नाही ब्रदर चांगले. असे काही असते ते नाव ठेवणार, त्याचे लोड घेत नाही. आम्हाला पण माहित असते ते, मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. कोणाचं गुण घेतात लोक? कोणामुळं? तुमच्या आणि माझ्यामुळे आज देवाचा गौरव झालाच पाहिजे. हालेलुया. आपल्यामुळं नाव ठेवलं पाहिजे का? योसेफाचं काय? कोणाचं नाव उंच झालं? योसेफाचं. सगळं सहन करीत करीत गेला, पण परमेश्वराने त्याला काय केलं? उंच ठिकाणी ठेवलेलं आहे. तरुण पण असो, वृद्ध बाया जरी असल्या, तुम्ही वृद्ध बाया, वृद्ध लोक, ते पण कसे पाहिजे? जबाबदार आणि नियमस्थ पाहिजे. ते पण काय पाहिजे? पूर्ण याने त्याने कसे पाहिजे? ते पवित्र पाहिजे. हालेलुया. मग आज तुमच्याकडे माझ्याकडे कोण पाहतंय? बोला ना, मला परमेश्वर पाहतो. जर परमेश्वर पाहत असेल तर तरुणपणापासून तर म्हातार होण्यापर्यंत परमेश्वर पाहत असतो. आपल्याला कसं राहायचं आहे? पवित्रतेने राहायचं. कसं राहायचंय? बोला, कसं राहायचंय? पवित्रतेने राहिलं तर तुमचं नाव बायबल मध्ये, नाही तर जीवनाच्या पुस्तकात पण नाही, स्वर्गामध्ये पण नाही. हालेलुया. एखादी गोष्ट नाही भेटत, देवा तुला धन्यवाद दिलेला आहे. आता मी किती दिवसापासून प्रार्थना करतोय, घरासाठी प्रार्थना करतोय, जागेसाठी प्रार्थना करतोय. माझं कंबर दुखतं, मला प्रवास केल्यावर आता त्रास होतो मला. फोर व्हीलर गाडीची गरज आहे. प्रेस द लॉर्ड. मी कोणाला मागत आहे? देवा तू दिलंय. काय? तू दिलंय. खड्ड्यामध्ये पडलं तरी योसेफने काय केलं? धन्यवाद, तू मला चांगलं केलंय. त्याच्यानंतर जेलमध्ये गेला तरी काय? बघा ना, त्याला नाकारलेलं आहे प्रत्येक वेळेस, तरी परमेश्वराला सोडत नाही. आपण म्हणतो मी 22 वर्षापासून प्रार्थनेला आहे, असं कसं व्हायला पाहिजे. आणि शेजारचे पण सांगते, त्याला म्हणून तू शांत बस, तुला काय माहिती नाही, तू प्रार्थनेला म्हणा. माझ्या परमेश्वराने काहीतरी गोष्ट होते ना तर चांगल्यासाठी होते म्हणा. काय म्हणायचं? चांगल्यासाठी. खड्ड्यात टाकलं ना माझ्यासाठी चांगलंच गोष्ट होणार आहे. योसेफाने काय स्वीकारलं? खड्ड्यात पडलो ना मी, माझ्यासाठी चांगलंच होणार आहे. मी जेलमध्ये गेलो ना मी, माझ्यासाठी काय होणार आहे? चांगलंच होणार आहे. हर एक दुःखाची गोष्ट येत असेल तर समजून घ्या, तुमच्यासाठी पुढे आशीर्वाद आहे. हालेलुया. येत नाही म्हणजे पुढे काय येणार आहे? आशीर्वाद मिळण्यासाठी स्वतःला कसं राहावं लागेल? म्हणा, चांगलं राहावं लागेल. कसं राहावं लागेल? पवित्र राहावं लागेल. सोडायचे म्हणा, सोडायचे. असं करा जरा, सोडायचे जग करा स्टाईल मध्ये. सोडायचे काय? लोकांना सोडायचंच नाही. माझंच आहे ते, माझीच जागा आहे, माझंच आहे. देवाला काही नाही द्यायचं. तुझं नाव आहे ना, स्वतः येऊन आहे ना, 4 दिवसात गायब होईल मेल्यानंतर. तू किती दिवसात वाईट? 4 दिवस. माझी जागा, माझं घर, माझी इस्टेट, माझी मोटर गाडी, माझं हे, माझं काय आहे? कबाड वज काही भेटणार नाही. माझे मानणारे ना, त्यांच्या कबराबा टाटा त्यांची ट्रक सोडून गेले. दरवेळेस सांगतो मी, तुम्ही का ट्रक घेऊन जाणार आहे का स्वर्गात? मै निकला.
लय सोनं, देवासाठी सोनं नाही टाकायचं. बायबल मध्ये सांगितलं, मागे लोक आले होते ना, सोनं घेऊन आले. तुमचं सोनं नाही वाढवायचे, त्याला वाढवतील, इकडे इकडे वाढवतील, कुठं लावतील काय माहिती, अजून इथं लावतील. द्या टाकून परमेश्वरासाठी. हालेलुया. शेती परमेश्वरासाठी करा, सगळं देवासाठी करा, काय ठेवू नका, वरती प्रतिफळ मिळेल तुम्हाला. हालेलुया. काहीच घेऊन जाणार नाही तुम्ही. दशमांश चोरायचा, चर्चला देणगी नाही द्यायची, काय नाही द्यायचं, लपून ठेवायचे पैसे, काही करायचं नाही. आणि काय म्हणायचं, ते पण घेऊन जाणार आहे का तुम्ही? काय म्हणतात ते सोनं नाणं चांदी. अरे उधळलं त्यांनी, त्या मागे लोकांनी उधळलं, आणि आम्ही पण केलं तसंच. सांगत नाही मी तुम्हाला, मी सुद्धा केलेले. मी केलं का उपकार नाही केला, मी पण, मी स्वतःला पण बोलतो मी. हा, तुम्ही येशूला भेटायला यायचं असल्यावर काय केलं त्यांनी मागे लोकांनी? हा, कोण होतं त्यांच्या बरोबर? परमेश्वर होता, म्हणूनच आले नाही येशूला भेटायला. हा, परमेश्वर जर असेल तर तुम्ही सोनं पाहणार नाहीये, चांदी पाहणार नाही, खर्च पाहणार नाही. काही लोकांना हिशोब राहतो, बॉटर हिशोब करते, डोक्यात नाही बॉटर हिशोब करते. बाबा इथं सोडायचे तुला सोनं, सोनं इथं सोडायची, बाटली इथं सोडायची, घर इथं सोडायचं, बिझनेस इथं सोडायचा आहे. हा, मेल्यानंतर काय, दुसराच मालक होणार आहे, दुसराच गब्बर होणार आहे, तोच आयुष करणार आहे. पण जिवंत असताना करा ना, देवाच्या सेवेला हो द्या ना, देवाच्या सेवेला उपयोग त्याचा. हा, मेल्यानंतर काय, इथं आराधना नाही करायची, आणि मेल्यानंतर नरकात गेल्यावर मग तिथं आराधना करून उपयोग नाही. आराधना इथं करायची, द्यायचं कुठं? इथंच करायचं सगळं. मेल्यानंतर तुम्ही आणि मी काय करू शकत नाही. बघा म्हणा, मेल्यानंतर काय करू शकत, काय करायचं ते इथं करायचंय. सोनं आणायचे, चांदी आणायची, ऊद आणाय. काय सांगितलं ते दुसऱ्या अध्यायामध्ये, मत्तेमध्ये वाचा मत्तेमध्ये. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बाळक आपली आई मरिया तिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला, व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले, आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही द्रव्यांच्या थैल्या आणल्या. काय आणलं? द्रव्यांच्या थैल्या. काही लोक द्रव्य घरी ठेवून येतील. द्रव्य म्हणजे काय? पैसा. फालतू गोष्टीसाठी लय पैसा उडवतील. कशासाठी? व्यर्थाला पैसा उडवतील. याला टोपी कर, याला टावेल कर, याला कपडे घे, त्याला कपडे घे. पाळकाला कधी कपडे नाही, पाळकाला कधी जेवण नाही. मटण आणायला जातील, पण मटण कधी आणणार नाही पाळकाला खायला. ते कावळा तरी बरा आहे तो इल्याचा. तो विचार काय कवा नाही, इमानदार होता तो कावळा. कोणाकडे आला? इल्याकडे आला. तुम्ही कोणचे कावळे मला नाही माहिती. मग काय सांगितलं वाचनामध्ये? द्रव्याच्या थैल्या आणल्या. कोणत्या लोकांनी आणलेल्या आहे? मागे लोकांनी खळाप घेऊन आलेला आहे. 3 लोक बोलले तिथं. किती? पण 3 लोक नाही आले. ते अख्खे लोक कुठं घुसले? राजवाड्यात घुसले. राजवाड्यामध्ये गेले अगोदर. मग ते राजा म्हणे, अरे एवढे लोक कसं आले? ते म्हणते, कोणचा राजा आला? हा, कोणचा राजा जिवंत झालाय? तो तुम्ही कोणत्या राजाकडे जाताना काय करा, मला पण सांगा. मागे लोकांना परमेश्वर घेऊन गेला, तिकडून तसंच घेऊन गेला. पण इकडं लगेच राजाने काय केले? लहान लेकरांची कत्तल केली. मला सांगायचं काय, परमेश्वर असेल तर तुम्ही देवाजवळ असणार आहे, देवाकडे तुम्ही आणणार आहे, द्रव्याच्या थैल्या असणार आहे. तुमच्या बरोबर परमेश्वर आहे का? मग परमेश्वर असल्यावर कशाला द्रव्य घरी ठेवतात? हा, द्रव्य घरी बँकेत ठेवतात. आता घरी नाही ठेवत, बँकेत ठेवतात. मोबाईलला जर चेक केलं ना, आता एकेकाच्या मोबाईलवर भरपूर पैसा निघतो. पण देवासाठी काही नाही करायचं, काहीच नाही. द्रव्याच्या थैल्या आणल्यात. कुठं आणल्यात? येशूकडे आणल्या. येशूकडे यायचं तुम्ही रिकामे यायचं का? काय लोक, आम्ही लय गरीब आहे. मग तू गरीबच राहा बाबा, तू गरीबच राहशील. द्रव्याच्या थैल्या आणल्या. त्याच्यानंतर काय आणलं? सोनं आणलं त्यांनी. काय आणलं? सोनं. तुम्हाला घरी करून अंगावर घालायला नाही लावलं. कुठं आणायला लावलंय? देवाजवळ तुम्हाला आणायचं आहे. कशासाठी? तुम्ही आशीर्वादासाठी. तुम्ही एक सोनं पेरलं तर तुम्हाला दुसरं सोनं परमेश्वर देईल. एक तुम्ही चांदी पेरताल तर तुम्हाला काय भेटल? चांदी भेटणार आहे. माझा बोलण्याचा उद्देश काय आहे?
तुमच्या चांदीन सोन्याचा देव नाहीये. चांदीन सोन्यासाठी देव हापापलेला नाहीये. तुम्ही काय आणता त्याच्यासाठी पण देव हापापलेला नाहीये. देवाला तुम्ही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही काय करतात आणि काय नाही करत हे सगळं कोण बघत आहे? परमेश्वर बघत आहे. देवाकडे येताना पण कसे यायचे? रिकाम्या हाताने यायचं नाही. आणि काय करतो ते सांगत बसू नका. मागे लोक काय सांगत फिरले नाही, आम्ही येशूला सोनं आणलं आणि चांदी आणलं. तुम्ही काय नाही करीत. तुम्ही आणि मी सुद्धा काही नाही करीत. आपण मी तरी आहे, मी काय करतोय माझ्या जीवाला माहिती. मी सांगत नाही तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. सेवेसाठी मी करतो हे पक्क आहे. आणि ते कोणाला सांगत बसायचं नाही. मागे लोकांनी जे काही केलं ते कसं आहे? गुप्त केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.